बरं तू ये, आम्ही वाट पाहतोय. आणि हो आई, घातलं ना स्वानंदीला काहीच सांगू नको. अजिबात नाही, अजिबात. हे बाय. नीलदा येतोय. ये बायको तू ग्रेट आहेस यार. इतकं सगळं होऊन गेलं पण तू काहीच सांगितलं नाहीस माहेरी. तुझा गप्पा बसा खूप मिस करतो. गप्पा बसा. आय लव्ह यू टू. वच्छी मावशी, त्या विमीबाईच्या थुंकीवर तरी विश्वास ठेवाल का हो तुम्ही? बरं जर तुझी ती विम्मी आणि टिम्मी आणि तुझी ती बाई साहेब ठेवू दे त्या दोघींना झिम्मा. मला तुमच्या भानगडीतच पडायचं नाहीये. असं कसं म्हणता वच्छी मावशी? मला नीट काहीच कळलं नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो ना. एक हफ्ते का रे चाय, आज देगा क्या? अर्थ नाही वागण्यात. स्वानंदी ताई कोणाचं लग्न मोडतील असं वाटतंय का हो तुम्हाला? अजिबात नाही. का? नील ओळखतो की चांगलं स्वानंदीला. त्याने नाही सांगितलं तिच्याबद्दल. आणि बाळू तुम्हाला याच्यात गुंतवू नको. हा, ते तुमचं तुम्ही बघत बसा. तुम्हाला तुझ्या घरचं सांग कसं आहे. माझं जाऊ द्या हो. नील साहेबांना खरं वाटलंय ना. आणि स्वानंदी ताई काय माफी मागायला तयार नव्हत्या. का मागेल ती माफी? तिचं काही चुकलंच नसेल तर का मागावी तिने माफी? तरी पण त्यांना घर सोडून जावं लागलं ना. काय काय म्हणालास तू? काय म्हणालास? अहो रात्रीच निघून गेल्यात त्या माहेरी. त्याही एकट्याच गेल्यात. अगं बाई, बाळू वाईट झालं रे. नीलने नाही अडवलं तिला. मला तरी वाटतंय नील साहेबांनीच त्यांना माहेरी पाठवलं असावं. आणि तू मला हे आत्ता सांगतोयस? तू तेव्हाच्या तेव्हा फोन करून का नाही सांगितलंस बाळू? अहो पण मी नव्हतो ना घरी. त्याचं काय झालं, माझा मित्र जायचा होता ना शिरखेडला, म्हणून घरच्या लोकांसाठी सामान पैसे द्यायचे होते म्हणून गेलो होतो मी. तू ना भरोशाच्या म्हशीला तोंड गायस. काही एक कामाचा नाहीये. वाईट झालं रे, वाईट झालं. म्हणून ती बाहेर गेली. बाई वच्छी मावशी, मला ना हे सगळं विचित्रच वाटतंय हो. विचित्रच आहे ते. अरे त्या ललिताने अपमान केल्यानंतर परत तुमच्या दारात पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं होतं रे मी. जळली मेली ती कोणती विम्मी टिम्मी आणि ही तुझी ललिता. दोघी म्हणून काहीतरी कारस्थान परत खेळायला सुरुवात केली त्यांनी. म्हणून तर मी तुम्हाला सांगायला आलो ना हे सगळं वच्छी मावशी. हो, फार लवकर आलास रे बाळू. आनंदी सासरी परत जाऊ नये यासाठी आता ललिता आटोकाट प्रयत्न करणार. बघ तू. नाही, हे मला देशपांड्यांना जाऊन सांगितलंच पाहिजे. जाऊन सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय इलाज नाही रे. भाऊ हळू हसा ना, तिथे भाऊजी आणि वहिनी उठतील. नाही उठणार. मी जिन्यात येऊन बोलतोय. कळलं? तुझी खूप आठवण येते मला म्हणून फोन केला. मला पण तुमची खूप आठवण येते. घरी सगळे ठीक आहेत ना? आणि आईंची तब्येत बरी आहे ना? बरी आहे. घरातलं वातावरण कसं आहे हो? ओके. ऐक ना, तू तुझ्या घरी काही सांगितलं नाहीस ना? आपल्या घरातल्या गोष्टी अशा सांगायच्या नसतात. सो स्वीट ऑफ यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आजी उठली, मी फोन ठेवते. बाय, गुड नाईट. बाय. नाही ऐक ना. हॅलो, गप गप्प बस म्हणायचं राहून गेलं. काय ग, काय झालं? अगं ह्यांचा फोन होता. काय म्हणतोय? सगळं व्यवस्थित आहे ना तिकडं? बर, चल झोप आता शांतपणे. झालं ना बोलून? आजी मला झोप नाही येते. का ग, काही विचार चालू आहेत का मनात? अशी कधी कधी खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते. ये मांडीवर झोपी माझ्या. तुला थोपटते म्हणजे झोप लागली. बाई ग, काळजी ही वाटणारच. संसाराबरोबर काळजी सुद्धा चालत येते आपल्या बरोबर. संसार म्हणजे तापलेल्या तव्यावरची पोळी ग. चटका बसल्याशिवाय नाही पानात पडायची.
संसार म्हणजे समजून घेणं. एक हट्टाला पेटला ना की दुसऱ्यांनी शांत बसायचं. जेवताना आपण पहिला घास घेतला की बाकीचे सगळे नीट जेवतायत ना, एवढं जरी बघितलं ना तरी सगळ्यांची पोट भरतात. समाधान होतं ग. मी, माझं, माझ्यासाठी, माझ्यामुळं हे असलं बोलणं सोडून द्यायचं की आपोआप सगळं आपल्याला मिळतं बघ. आपला मीपणा जपायचा ग, पण फार ताणून नाही धरायचा. त्यापेक्षा प्रत्येकानं दुसऱ्याला समजून घेतलं ना तर सगळेच सुखी होतील बघ. अगं बाई, झोपली वाटत. स्वामी, काहीतरी सल आहे हो पोरीच्या मनात. तुमची कृपा असू देत म्हणजे झालं. तर ती काही आम्हाला सांगायची नाही. वहिनी, आज भाजी कसली करायची? भेंडी. बर. वहिनी, निरंजन दादा आज लवकर गेले ना? हो, नर्सरीत आम्ही ज्या खोलीत बसतो ना हा. त्या पत्र्यावर प्लास्टिक घालायचे. नील भाऊजी पण गेले सोबत. तिथूनच परस्पर जाणार आहेत ते ऑफिसला. बर बर. बाळू चहा दे. बाई साहेब. तुम्ही चहा नेऊन द्या, मी बिस्किट हो हो. झालं का रे? हो हो, आलो आलो. घ्या चहा. आता हो हो. आज 8 वाजताच उठलात बाई साहेब? फार प्रश्न विचारायचा नाही का? महापात्रायचं नाही म्हणजे आपलं काय? कामाचे पैसे देते मी तुला, प्रश्न विचारण्याचे नाही. नेक. हो. आई बिस्किट तुम्हाला आवडतात ना म्हणून आणले. घ्या ना. ठेव तिथे. तुम्ही नाश्ता आता घेणार आहात की नंतर? निलिमा, मी सांगते तुला. भाजी काय करणार आहेस? परतलेली भेंडी आणि भजी घातलेली कढी. नको, मटार बटाट्याचा रस्सा कर. भेंडी फार कोरडी कोरडी होते बाई. मग दह्यातली भेंडी आणि चिंचगुळाची आमटी करू? मटार बटाटा रस्सा. ऐकू आलं ना तुला निलिमा? मटर नाहीये घरात. मग तू कशाला आहेस घरात? जा बाहेर घेऊन ये. मग संध्याकाळी करते आमटी भातावर परतलेली भेंडी. भेंड्यावरच का अडकलेस तू? अच्छा, तुम्ही अचानक माहेरी निघून आलीस, कारण सांगितलंस या लोकांना? म्हणजे तुम्हाला माहिती आहे? तू यांना सांगितलंस का? नाही, मी नाही सांगितलं. तुम्ही नाही ना सांगितलं? अगं बाई, किती दिवस लपवून ठेवणार आहे ते देव माणसांपासून? म्हणजे तुम्ही आता जाऊन सांगणार आहात की काय? हो,